मराठा विद्या प्रसारक समाजाचे ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन दिंडोरी. विषय आहे माझा विज्ञान व गणित अध्ययन अध्यापनशास्त्र. मी स्मिता ठाकरे आपल्याला प्रकरण 2 मधील प्रकरण 2 विज्ञान व गणित असे ज्ञान समृद्धी यातील 2.2 सजीव सृष्टी, आहार, पोषण, ऊर्जा, गती, बल, यंत्रे आणि आपल्या वापरातील पदार्थ, आपले विश्व, नैसर्गिक साधन संपत्ती व आपत्ती व्यवस्थापन या पॉइंट मधील आपण आहार आणि पोषण हा भाग, त्यानंतर आहार आणि पोषण या भागामधील आपल्याला आता पुढे विचार करायचा आहे. त्यामध्ये आहार आणि पोषण यामधील जीवनसत्वे, स्रोत कार्य व अभावजन्य विकार याबद्दल आपल्याला अधिक माहिती मिळते आहे. बघा, त्यामध्ये खनिज आणि जीवनसत्वाबद्दल बोलण्याच्या आधी मी तुम्हाला सांगणार आहे की जीवनसत्व म्हणजे पोषक द्रव्य, नंतर पोषण म्हणजे काय, त्यानंतर स्निग्ध पदार्थ, त्यानंतर तुम्हाला माहित असलेले कार्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे, तंतुमय पदार्थ यांचा विचार आपण आधीच्या तासात केलेला आहे. बघा, अन्न घेतलं की यामध्ये स्निग्ध पदार्थ येणारच, कार्बोदक येणार, प्रथिने येणार, जीवनसत्व येणार आणि खनिजे, काही तंतुमय पदार्थांचा विचार याच्यात येत असतो. तर ह्या भागामध्ये आपण आता ह्या पदार्थांमध्ये अजून खनिजे आणि जीवनसत्व कोणती आहेत त्याचा विचार आधी करणार आहे. बघा, पहिलं खनिज आहे लोह. बघा, लोह मध्ये जर विचार केला आपल्याला तर शरीराच्या सर्व भागांपर्यंत ऑक्सिजनचं वहन लोह करत असतं. त्यामध्ये जर हे लोह मिळालं नाही तर त्याचे अभावजन्य विकार आहे, तो म्हणजे ॲनिमिया. ॲनिमिया म्हणजे पांडुरोग जरी म्हणतो आपण, तर ॲनिमिया म्हणजे रक्त शरीरात कमी होणं हे सर्वात महत्वाचं. त्याने सतत थकवा वाटत असतो. मग याचे स्रोत कोणकोणती, तर त्याचे स्रोत आहेत नाचणी, बाजरी, कुळीथ, नंतर माठाची भाजी, मेथीची भाजी, सफरचंद, पालक, मनुका, मांस यांचा समावेश होत असतो. त्याच्यामध्ये अभावजन्य विकारामध्ये एक राहिलं की ते फिकटपणा जो दिसतो चेहऱ्यावरचा, तो सुद्धा ह्या लोह कमी असल्यामुळे होत असतो. त्यानंतर त्याचा दुसरा भाग आहे तो म्हणजे कोणता येणार आहे, कॅल्शियम आणि कॅल्शियम व फॉस्फरस. बघा, दात, हाडं मजबूत करण्यासाठी कॅल्शियम आणि फॉस्फरसचा उपयोग होतो. हाडं दात मजबूत करणं, त्याचबरोबर केस सुद्धा मजबूत करण्याचं काम हे कॅल्शियम करत असतं. मग याचे मुख्य स्रोत कोणते, तर दूध, दुग्धजन्य पदार्थ आहेत. गडद हिरव्या रंगाच्या पालेभाज्या याच्यात येतो, मांस येतं, त्याचबरोबर नाचणी येते, नंतर शेवगा येतो, राजगिरा येतो, केळी येतात, कढीपत्ता येतो. जर हे कमी पडलं कॅल्शियम तर दात खराब होणे, हाडं ठिसूळ होणे, कमकुवत हाडं होणे हे तर आहेच, तर लहान मुलं चिडखोर होतात. नंतर झोपेमध्ये अंथरूण खराब करण्याचं काम जर कॅल्शियम कमी असतील तर होतं. आणि मोठ्यांमध्ये नुसते दातच खराब होत नाही, तर केस गळती ही कॅल्शियम जर कमी असेल तर होत असते. त्यानंतर दुसरं खनिज आहे आयोडीन. हे सर्व आपल्याला अन्नातून मिळत असतं. आयोडीन वाढीचं नियंत्रण, शरीरात होणाऱ्या रासायनिक क्रियांचे गतिमान होण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तसंच वाढीचं नियंत्रणाबरोबर गळ्यामध्ये जे थायरॉइड असतात, त्या थायरॉइडचा पुरवठा जे करणार आहे ते थॉमरॉक्सिन याचा आहे. तर ते थॉमरॉक्सिनचा पुरवठाही ह्या आयोडीनमुळे होत असतो. गलगंड माहित असतील तुम्हाला, थायरॉइड माहित असतील, गलगंड जे येतात ते आयोडीन कमी असल्यामुळे येतात. हे अभावजन्य विकार आहे. गळ्याजवळ मोठ्या मोठ्या गाठी आपल्याला दिसतात दोन्ही बाजूंनी, त्याला गलगंड म्हटलं जातं. मग याचं मुख्य स्रोत कोणतं आहे, तर समुद्रातील मासे, समुद्राचं मीठ म्हणजे समुद्रापासून मिळणारे सर्व पदार्थ, मनुका, बीन्स आणि त्याचबरोबर अननस, टोमॅटो ह्या आयोडीन युक्त पदार्थ आहेत. त्यानंतर आपण खनिजांमध्ये शेवटचं खनिज पाहणार आहे सोडियम आणि पोटॅशियम. शरीरातील पाण्याचे संतुलन राखण्यासाठी, चेतासंस्था व स्नायूंची क्रिया चालू ठेवणे या क्रियेसाठी पण याचा सोडियमचा उपयोग हा होत असतो. चेतासंस्थेसाठी सर्वात महत्वाचा उपयोग आहे. मग याचे स्रोत कोणते,
तर कडधान्य, मीठ, पालेभाज्या, फळे, डाळी हे मुख्य स्रोत आहे. स्नायूंची अकार्यक्षमता वाढवण्यासाठी अकार्यक्षमता ही स्नायूंची कार्यक्षमता म्हटलं तरी चालणारे अभावजन्य हे विकार आहेत. आता खनिज आणि झाल्यानंतर आपल्याला पुढचा भाग पाहायचा आहे तो कोणता येणार आहे की जीवनसत्वे, स्रोत, कार्य व अभावजन्य विकार यांचा विचार आपल्याला याच्यात करायचा आहे. त्यामध्ये बघा, अन्नामधून म्हणून सर्व पालेभाज्या, सर्व भाज्या ह्या खाणं अत्यंत गरजेचं आहे. प्रत्येक भाजीत काही ना काही आहे. हे काय चांगलं नाही, हे काय असं नुसतं फास्ट फूड खाणं किंवा मैद्याचं पदार्थ खाणं हे शक्यतो टाळावे. कारण हे जे अन्न आपण खातो, पालेभाज्या किंवा अन्न जेवण जे करतो, त्यातून हे सर्व जीवनसत्व जसे खनिज आपल्याला मिळतात तसे जीवनसत्व ही मिळत असतात. त्यामध्ये जीवनसत्व जर अ चा विचार केला तर अ जीवनसत्वामध्ये पेशींच्या वाढीस मदत करणं, रोग प्रतिकार शक्ती निर्माण करणे, डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवणे याही गोष्टींचा विचार यामध्ये होत असतो. मग याचे स्रोत कोणकोणते? तर गाजर, त्याच्यानंतर दूध, लोणी, हिरव्या पालेभाज्या, पुदिना, आंबा, पपई किंवा पिवळी फळे आणि शार्क लिव्हर ऑइल याचाही हे काय त्याचे स्रोत आहे. जर अजीवनसत्व कमी असेल तर आता आंधळेपणा येतो. त्याचबरोबर डोळे चुरचुरणे, डोळे लाल होणे, डोळे कोरडे पडणे, डोळ्यांना सूज येणे आणि डोळ्यांच्या रंगामध्ये फिकटपणा येणे, जो टिक म्हणतो आपण किंवा टिक पडणे किंवा दातातील कीड ही अजीवनसत्वामुळे अभावामुळे होत असते. त्यानंतर आपण जीवनसत्व दुसरं पाहणार आहोत ते म्हणजे B1. बघा, भूक लागण्यास मदत करणं हे सर्वात महत्वाचं कार्य आहे B1 चं. चेतातंतू व हृदयाचे कार्य नीट होण्यास मदत करणं हे सर्वात महत्वाचं. मग आता याचे स्रोत कोणकोणते? तर दूध, मासे, कडधान्य, मोड आलेले गहू, त्याचबरोबर शेंगदाणे, त्यानंतर काजू, तीळ, मांस हे काय तर स्रोत आहे. मग अभावजन्य विकार कोणते आहेत त्याचे? जर हे पदार्थ म्हणजे हे जर घटक किंवा स्रोत जर कमी पडले तर यातनं भूक मंदावणे, पचन बिघाड होणे, पायाला सूज येणे, छातीत धडधडणे आणि छातीत धडधडणे म्हणजेच बेरी हा आजार होतो. ते चेतासंस्था किंवा चेतातंतूंच्या अकार्यक्षमतेमुळे आपल्याला हा रोग उद्भवू शकतो. त्यानंतर पुढचं आपल्याला बघायचे B9. बघा, B9 म्हणजे यामध्ये शरीराची वाढ हे महत्वाचं, सर्वात महत्वाचं कार्य हे करत असतं. मग आता याचे स्रोत कोणते? तर हिरव्या पालेभाज्या, पपई, कोबी हे काय येणार आहे. त्याचबरोबर किवी, मुलांना हे किवी आवडतं म्हणजे किवी हे सुद्धा काय येणार आहे, याचे मुख्य स्रोत येणार आहे. मग हे जर नसेल तर महत्वाचं काय होणार आहे, शरीराची इकडे जर कार्यामध्ये शरीराची वाढ होत असेल तर अभावजन्य विकार काय आहे की शरीराची वाढ नीट न होणे, नंतर विसरणे, विस्मरण ही क्रिया यात होते आणि हालचाली काय होतात, मंदवतात. हे महत्वाचं याचे काय आहे, अभावजन्य विकार आहे. नंतर B12 चा विचार करणार आहे आपण. B12 हे नाव ऐकलेले म्हणजे रक्तवाढीसाठी रक्त तयार करण्याची क्रिया B12 करत असतं. मग सर्वात याचं महत्वाचं मुख्य स्रोत काय आहे, दुग्धजन्य पदार्थ आणि मांस आहे. आणि मग जर हे रक्त वाढवण्याची रक्तपेशी तयार जर करत असेल, हे महत्वाचं कार्य असेल, जर हे दुग्धजन्य पदार्थ मांस जर नसेल तर अभावजन्य विकार म्हणजे अॅनिमिया हा अभावजन्य विकार यामध्ये होईल. त्यानंतर जीवनसत्वांमध्ये C जीवनसत्वाचा विचार आपण करणार आहे. त्याच्यामध्ये महत्वाचे कार्य आहे जखम भरणे, उत्साह वाढवणे, त्याचबरोबर तांबड्या रक्तपेशींची वाढ मदत करणे, हिरड्या किंवा दात, त्वचा हे योग्य पद्धतीने, चांगल्या पद्धतीने राहणं हे सर्वात महत्वाचं कार्य C जीवनसत्व करत असतो. मग ह्या C जीवनसत्वाचे स्रोत कोणते? आवळा आहे, किवी आहे, संत्री आहे, लिंबू वर्गीय सर्व फळं आहे, कोबी आहे, नंतर टोमॅटो आहे, पपई आहे, हिरव्या पालेभाज्या सर्वात महत्वाचं आहे. जर हे नसेल तर अभावजन्य विकार, स्कवरी, हिरड्यांमधून रक्तस्राव होणे हा महत्वाचा आजार इथनं होतो. त्याचबरोबर गलग्रंथी म्हणजे गलगंड किंवा गलग्रंथी घशाजवळच्या यांच्यामध्ये सूज येणे,
जखमा लवकर बऱ्या न होणे हे सर्वात महत्वाचं सी जीवनसत्व नसल्याने अभावामुळे हे होत असतं. मग आता यानंतर आपल्याला बघायचंय बघा सी जीवनसत्वामध्ये महत्वाचं येणारे रोग प्रतिकार शक्ती पण वाढवण्याचं कार्य करतं. आताच चालू युगामध्ये आपण जर कोरोनाचे जर बघितले ह्या महामारीमध्ये तर सी जीवनसत्वचं जर जास्त प्रमाणात जर घेतलं तर आपल्याला तकवा राहण्यासाठी सी जीवनसत्वाचा वापर करणं गरजेचं आहे. मग त्यासाठी संत्री मोसंबीच खाल्ल्या पाहिजे असं नाही, तर तुम्ही आपल्याकडे मिळणारे लिंबू वर्गीयचं कोणतंही फळ असेल, लिंबू तर मिळतात भरपूर मोठ्या प्रमाणात, कोबी आहे, टोमॅटो आहे, त्यानंतर आपल्याला त्यानंतर पपई मोठ्या प्रमाणात मिळते, पेरू मिळतात, यांचा वापर जास्त प्रमाणात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा जीवनसत्व बघायचे ते डी जीवनसत्व बघायचे. बघा दात हाडं निरोगी राहण्यासाठी डी जीवनसत्वाचा उपयोग होतो. कॅल्शियम आणि फॉस्फरस अन्नातून शोषून घेण्याचं कार्य डी जीवनसत्व करत असतं. मग याचे स्रोत कोणते? तर सकाळचं सूर्याचं ऊन, कोवळं ऊन 9 वाजेच्या आतचं हे शरीराला अत्यंत चांगलं आहे. त्यानंतर दूध, मासे, अंडी यांचाही इथे काय होणार आहे? उपयोग होणार आहे. त्यानंतर जर नसेल तर मुडदूस, हाडं मऊ होणे, नंतर त्यामुळे वेदनांचं मोठ्या प्रमाणात वेदना होणे हे सर्वात महत्वाचे आहे. डी जीवनसत्व जर कमी असतील तर थकवाही खूप येतो, कोणत्याही वेदना असह्य वेदना होत असतात आणि डी जीवनसत्व जर कमी असेल तर केसांवरही त्याचा परिणाम होत असतो. त्यानंतर जीवनसत्वांमध्ये आता आपण ई जीवनसत्वाचा विचार करणार आहोत. मग आता ई जीवनसत्वाचं कार्य कोणतं आहे? तर पेशींमध्ये चयापचय क्रिया सुरळीत करणे, पुनरुत्पादन, स्नायू पेशींना कार्यक्षमता ठेवण्यासाठी ई जीवनसत्वाचा उपयोग होतो. बघा त्याचे मग स्रोत कोणते? तृणांकुर, हिरव्या पालेभाज्या, कोवळी पानं असलेली कोवळी कोणतेही पानं आणि वनस्पतीजन्य तेल याचा वापर होतो. मग ह्या अभाव जर असेल याचा तर कोणते रोग होतात? तर स्नायूंमध्ये कमकुवतपणा येणे, प्रजोत्पादनामध्ये अडथळा निर्माण होणे, त्वचा विकार होणे. मग आता स्नायूंची कमकुवतता म्हणजे काय? की आपण अचानक काहींचं हात थरथरतात, नंतर एखाद्या हातामध्ये काही धरलं असतं ते हळूच गळून जाणे, अन्न तोंडात घालताना ते अन्न गळणे, हे सुद्धा क्रिया ज्या आपण 50 नंतर ज्या क्रिया बघतो म्हणजे आपण म्हातारपण ज्याला म्हणू, ते सर्व ई जीवनसत्व शरीरात कमी पडल्यानंतर पेशींची कमकुवतता इथे जाणवायला लागते. त्यानंतर शेवटचं आपल्याला जीवनसत्व पाहायचंय ते म्हणजे क जीवनसत्व किंवा के जीवनसत्व. रक्त साकळण्यास मदत होणं हे सर्वात महत्वाचं कार्य याचं आहे. जर इजा झाली तर अभाव जर के जीवनसत्वाचा असेल तर इजा झाल्यावर रक्तस्राव लवकर थांबणार नाही, कारण हिमोग्लोबिनचं प्रमाण जर कमी असेल तर इजा झाल्यावर रक्तस्राव काय होतो? लवकर थांबत नाही. मग आता याचे स्रोत कोणते? हिरव्या पालेभाज्या, हिरवा कोबी, मोड आलेले कडधान्य, अंड्याचा पिवळा बलक हा सर्वात महत्वाचा आहे. याच्यातून के जीवनसत्व मिळतं. बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे आपण जे रोजचं जेवण करतो यामध्ये खनिज आहे, लोह आहे आणि त्याचबरोबर जीवनसत्व आहे. आणि सर्वात पहिला भाग जो येतो दैनंदिन आहारामधला कार्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे आणि तंतुमय पदार्थ हे खाणं अत्यंत आवश्यक आहे. धन्यवाद. आपण पुढील भागामध्ये आता या पुढचा भाग आपण पुढच्या तासाला बघणार आहोत.